नमस्कार. आज सकाळी सकाळी वावरात गेलो. पाऊस पडून 2-4 दिवस झाले होते. त्याच्यामुळे वावरं सुकली होती आणि आता कांदे काढायची होती. पावसाने कांदे झोपले होते. त्यांना जागं करून, "उठा बाबांनो, आपण मार्केटमध्ये जाऊयात," असं सांगितलं आणि कांदे उपटायला सुरुवात केली. ऊन खूप लागतंय त्याच्यामुळे जरा जास्त लवकरच उपटायला सुरुवात केली. कांदे उपटून ठेवायचे आणि नंतर खांडूयात म्हणून अशा सरासऱ्यांनी सगळे कांदे उपटून घेतले. पाऊस पडून गेल्यामुळे खरंच सगळ्या पिकांचं खूप नुकसान झालं. त्यानंतर संध्याकाळी वावरात येऊन कांदे खांडायला घेतले. प्रत्येक कांदा खांडताना मनात हाच विचार येत होता, "अरे, आपल्या शेतकऱ्याचं हे किती मोठं दुर्दैव आहे की पिकवलेल्या जे पीक आहे त्याचा भाव आपण ठरवू शकत नाही. कितीही चांगला माल कमवा, पण त्याचं भांडवल वजा करून आपण त्याचा भाव ठरवू शकत नाही. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणं ही खरंच काळाची गरज आहे. कारण जीवच ओतून केला जातो तो व्यवसाय म्हणजे शेती. आपली तिजोरीच अक्षरशः मातीत असते." हे बघा, इतके सुंदर कांदे आणि त्यांना भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. इथे आयतू खांडलेले कांदे मीच पोळीवर नेऊन टाकतो म्हणून माझं पिल्लूसुद्धा मला मदत करत होतं. शेवटी शेतकऱ्याचंच लेकरू. हे बघा, असं कांद्यांचं नुकसान झालंय. गारांमुळे पांढरे डाग त्याच्यावरती आले. असे मस्त लाल लाल दिसणारे कांदे बघून खरंच आनंद होत होता. भाव असता तर आणखी आनंद झाला असता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.